नमस्ते. 11वी-12वी नंतर FYBACला ॲडमिशन घेताना बऱ्याच विद्यार्थ्यांना विषयाची निवड करताना बरेच प्रॉब्लेम फेस करावे लागत आहे. त्या अनुषंगाने आपण आज हा व्हिडिओ बनवतो आहे. ॲक्च्युली ज्यावेळेस तुम्ही 11वी-12वी करून BSCच्या ॲडमिशनला येता त्यावेळेस तुम्हाला क्लॅरिफिकेशन नसतं की तुमचा ॲक्च्युअल जो इंटरेस्ट आहे तो कोणत्या विषयामध्ये आहे आणि सब्जेक्ट चॉईस करताना मग तुम्ही कोणत्या बेसिसवर करता की बाबा 12वीला हा सिलेबस खूप व्हास्ट होता, हा विषय खूप अवघड गेला आणि मग ह्या विषयाबद्दल मनामध्ये एक भीती बसलेली असते आणि मोस्ट ऑफ द टाईम असं होतं की ही भीती ही जनरली फिजिक्सबद्दलच असते आणि एक फिजिक्सचे प्रोफेसर म्हणून आम्हाला बऱ्याच वेळा जाणवतं की विद्यार्थ्यांची फिजिक्सकडे खूप पाठ आहे. तर फिजिक्सला घाबरायला हवं का? तर खरंच फिजिक्सला घाबरायला हवं का? फिजिक्स कुणी ठेवावा? आणि फिजिक्स म्हणजे असं आहे का की फिजिक्सला खूप सारे मार्क्स आहेत 12वीला आणि त्या अनुषंगाने आपल्याला फिजिक्स विषय ठेवायचा आहे? तर नक्कीच नाही. तुम्हाला फिजिक्स ठेवण्यासाठी मुळात गरजेचं आहे ते कन्सेप्ट क्लिअरिटी. तर विद्यार्थी म्हणतील की फिजिक्स आम्हाला मॅडम अजिबात समजत नाही. ॲक्च्युली एखाद्या विषयामध्ये स्पेशलायझेशन करताना तो विषय तुम्हाला पहिल्याच वर्षामध्ये डेप्थमध्ये समजत नाही. एका काळी म्हणजे 2014-15ला अशी सिच्युएशन होती की फर्स्ट इयर आणि सेकंड इयर होऊसोपर्यंत विद्यार्थ्यांना वाटायचं की ओके अमक्या अमक्या विषयामध्ये मला खूप चांगले मार्क्स पडतात आणि मी या विषयामध्ये स्पेशलायझेशन करेल. इंडस्ट्रियल स्कोप किंवा मार्केटमध्ये काय व्हॅल्युएशन आहे ह्याच्यावरती ते डिपेंड नव्हतं. कारण बेसिक सायन्स जे आहे प्लेन सायन्स फंडामेंटली इट इज डिझाईन फॉर रिसर्च अँड आवर कंट्री रिक्वायर्ड्स इट. अलीकडच्या काळातला जर तुम्ही ट्रेंड बघाल तर स्पेशलायझेशन सब्जेक्ट स्पेशलायझेशन करून रिसर्चमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटलेली आहे. तर या फेजमध्ये रिसर्चमधला कल वाढवण्यासाठी आपल्या देशातील नामांकित इस्रो, नेव्ही अशा इन्स्टिट्यूटसाठी काम करण्यासाठी फंडामेंटल आणि बेसिक सायन्सकडं कल वाढणं खूप गरजेचं आहे. असा कल जर वाढवायचा असेल तर प्रायोरिटीली फिजिक्स हा विषय खूप महत्त्वाचा आहे. अर्थात आता विद्यार्थ्यांना वाटेल फिजिक्स मॅडमचा विषय म्हणून मॅडम फिजिक्सबद्दल बोलत आहेत. फिजिक्स हा खूप आकलनमय विषय आहे. तुम्ही आध्यात्मिक म्हटलं तरी चालेल. कारण मी स्वतः सेकंड इयर BSCपर्यंत एका वेगळ्या विषयाला स्कोप देत होते. परंतु मला एका प्राध्यापकांच्या मदतीने हे लक्षात आलं की आपल्याला ज्या डेप्थला फिजिक्स समजतो त्या डेप्थला फिजिक्स इतरांना समजत नाही. म्हणून आम्ही असं म्हणतो की फिजिक्स शिकण्यासाठी एक आध्यात्मिक शक्ती असते. कोणी माझ्या या स्टेटमेंटच्या अपोजमध्ये जाऊ शकतं, परंतु ज्यांनी खरंच फिजिक्समध्ये करिअर केलेलं आहे ते कदाचित माझ्या या स्टेटमेंटशी सहमत असू शकतात. जेव्हा माणूस फिजिक्स शिकतो, फिजिक्समध्ये मास्टरी करतो, तो एका वेगळ्या लेवलच्या संयमावरती पोहोचतो. त्याच्यामध्ये पेशन्स जनरेट होतात आणि समजून घ्यायची क्षमता कुवत वाढते. फिजिक्स समजण्यासाठी महत्त्वाचं काय आहे तर इमॅजिनेशन. आणि जेव्हा आपण गोष्टी इमॅजिन करायला शिकतो तर ते सॅटिस्फॅक्शन खूप वेगळ्या लेवलचं असतं. विद्यार्थी बोलतात की फिजिक्स खूप अवघड आहे, समजत नाही, त्यामुळे फिजिक्स ठेवू वाटत नाही. पण अवघड आहे तर मग मार्केट पण तसंच आहे. कारण सोप्या गोष्टींना मार्केट नसतं. तुम्ही शॉर्टकट मारून रॉंग पाथवर जायचं की थोडं हार्ड चालून सॅटिस्फॅक्शन लेवलला जायचं, हा पूर्णपणे विद्यार्थ्यांचा विषय आहे. पण तरी पण माझ्या विषयाची गोडी तुमच्यामध्ये निर्माण व्हावी म्हणून माझं तर हे कायम हे सांगणे की इमॅजिनेशन करायला शिका, समजून घ्यायला शिका. तुम्हाला फिजिक्स एका वेगळ्या दुनियेत नेऊन सोडेल की तुम्हाला नास्तिक, आस्तिक, अध्यात्म, स्पिरिच्युअलिटी, सॅटिस्फॅक्शन ह्या शब्दांचे खरे अर्थ समजून जातील तुम्ही फिजिक्स त्या डेपला जाऊन शिकलात तर. आणि फिजिक्स म्हणजे असं काही नाही की फाडफाड इंग्लिश बोलायला यायला पाहिजे, फटाफट डेफिनेशन सांगायला यायला पाहिजे, थाडथाड इंग्लिशमध्ये बोलता आलं पाहिजे. नो, नेवर.
इट्स जस्ट इमॅजिन अँड अंडरस्टँड द कन्सेप्ट, सराउंडिंग समजून घ्या, फेनोमेना समजून घ्या आणि कन्सेप्ट क्लिअर करत जा. फिजिक्ससारखा सोपा विषय कुठलाच नाही.